नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. पुणे मतदारसंघ लोकसभा 2024. पुण्यात अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मी स्वतः काही ठिकाणी फिरलो आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. आता सुरुवातीचं जे होतं, जरांगे पाटील निवडणुकीत भाग घेणार, मग जाती समीकरणं त्याच्यामध्ये आली. मग पुणे मतदारसंघामध्ये काय होणार, धंगेकरांना काय फायदा होणार, मुरली मोहोळना काय फायदा होणार, वसंत मोरेंची भूमिका स्पष्ट नव्हती. परंतु आता सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. वंचितकडून वसंत मोरे उभारले. ते मतं कुणाची खाणार आणि किती खाणार हे जरा आता जातीय समीकरणं बऱ्यापैकी तिथं फिरल्यानंतर लक्षात आलं की ती बाजूला पडली. विकास कामं कुणी केली हेच आता जरा बोललं जाताना मला दिसून आलं त्याच्यामध्ये. आणि आधी हे होतं, जरांगे पाटील आले असते तर मुरली मोहोळना फटकाही बसला असता, कारण त्यांची मतांची विभागणी झाली असती. मराठा धंगेकरांना ओबीसी हा फायदा नक्की झाला असता. परंतु आता जरांगे बाजूला गेले आणि काही मराठा संघटनांचा महायुतीला पाठिंबा दिला गेला. त्यामुळं आता ती जातीय समीकरणं फार काही तिथं येतील असं मला वाटत नाही. उलट वसंत मोरेंच्यामुळं जी काही मुस्लिम मतं असतील तो फटका महाविकास आघाडीलाच बसेल, आत्ताचं असं चित्र दिसतंय. पण सगळ्यात महत्त्वाचं आज मला सांगायचं आहे की जे तिथं पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादाने काम केलं, चंद्रकांत दादा पाटील, याच्याबद्दल मला ऐकायला मिळालं. अगदी वडगाव शिरी असेल, कसबा अगदी धंगेकरांचा भाग असेल, पर्वती असेल, शिवाजीनगर असेल, या भागातही फिरलो मी. परंतु चंद्रकांत दादांनी मंत्री झाल्यानंतर जी कामं केली आणि आजही करतायत, आता त्या पालकमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय असतील, मग घरपट्टी हा विषय असेल, जे स्वतः मालक आहेत घराचे, त्यांना 40% सवलत दिली जात होती यापूर्वी. दादांनी प्रकर्षानं ते त्यांना जाणवलं आणि त्यांनी फटाफट निर्णय घेतले. त्यांनी पुणेकरांना न्याय द्यायचंच काम केलं. 24/7 पाण्याचा जो लोकसंख्या वाढते आहे, ती लोकसंख्या वाढत असताना पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. ते गुलदस्त्यातच बसलं. तिथंही उतरले आणि तिथंही त्यांनी सांगितलं की हे पटापट झालं पाहिजे. कितीतरी असे ज्वलंत प्रश्न होते. भिडेवाडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, नुसतं नाव घ्यायचं आपण, पण त्या ज्या भिडेवाड्यामध्ये तिथं स्मारक व्हावं म्हणून ही मागणी चालूच होती ना. काम कोण करत होतं? दादांच्याकडं ते प्रकरण दादांनी तातडीनं अगदी न्यायप्रविष्ट बाबसुद्धा तिथे न्यायालयातसुद्धा अभिव्यक्तीला तिथं सांगून, सरकारी वकिलांच्या मागं लागून 50 कोटीचा निधी उपलब्ध करून ते मार्गी लावायचं सगळं काम. म्हणजे तो राष्ट्रीय स्मारक व्हावं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, याच्यासाठी प्रयत्न कुणी केले हे चंद्रकांत दादा पाटलांनी केले. हे कुणीच बघत नाही आहे बरं काही कामं. आणि आज मुरली मोहोळ यांना नक्की फायदा होतोय त्याचा, हे मला प्रकर्षानं तिथं जाणवलं. चंद्रकांत दादांच्याकडं तुम्ही गेला तर ते मला वाटते 3-4 तास झोपत असतील. आणि त्यांच्याकडं आम्ही पत्रकारसुद्धा कोरोना काळातलं मी बघितलं, ॲम्ब्युलन्स पाहिजे दिली, काही घ्या, पण आज आरोग्य व्यवस्था चांगली झाली पाहिजे. कोरोना काळात स्वतः फिरत होते. आज आमच्या पत्रकारांना कितीतरी त्यावेळेला त्यांनी दिलासा दिला ना. पत्रकारच नव्हे, सामान्य जनतेचं पण सांगतो, पण पत्रकारांसुद्धा त्यांनी ॲम्ब्युलन्स घ्या. पण तुम्ही तिथं त्या काळात हे गरजेचं होतं. म्हणजे आरोग्य व्यवस्थेसाठी सुद्धा त्यांनी त्या काळात अगदी सक्षम करण्याचे प्रयत्न केले. हे त्या आत्ता बोललं जातं आहे. नुसतं एखादं काहीतरी बोललं की त्याचं ट्रोल करायचं हे जरा चाललेलं आहे आत्ता अलीकडं. पण ह्यासुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याचा फायदा मुरली मोहोळ यांना नक्की व्हायला लागलेला आहे. आज मेधाताई कुलकर्णी ते आता खासदार झाल्या, त्यांचेही काही मतं आहेत, त्यांनाही मानणारा वर्ग आहे, त्यांनीही आजपर्यंत कामं केलेली आहेत तिथं नक्कीच आहेत. परंतु चंद्रकांत दादांच्याकडनं ज्या वेळेला आता पालकमंत्रीपद गेलं तरीसुद्धा ते काही उच्च तंत्र या शिक्षण खात्याचे चांगल्या खात्याचे मंत्री आहेत, परंतु त्यांचा शब्द डावलला जात नाही. आज अजितदादा आले, आता अजितदादासुद्धा मला सांगा त्यांच्याबरोबरच आहेत. तीही ताकद मुरली मोहोळना मिळतीच आहे, त्यांचंही काम आहे, तेही काम करत आहेत. पण दादांनी जे पालकमंत्री असताना प्रकर्षानं काम केलं ते विसरता येणार नाही. आणि आजही उच्चतंत्र शिक्षण मंत्री म्हणून ते जनतेला मदत करतायत. ह्या सगळ्या भागात असेल, ह्या मतदारसंघामध्ये त्यांचेच आमदार जास्त आहेत, 5 आमदार जरी असले तरी चंद्रकांत दादांच्याकडं त्या मतदारसंघातला कुणीही गेला तरी काम होत नाही असं नाहीच आहे. काम केलंच आहे त्यांनी. आणि हा कामाचा डोंगर आज मुरली मोहोळना नक्की यशस्वी करायसाठी उपयोगी पडणार आहे. आता असं चित्र साधारण दिसते, कारण जातीची समीकरणं मी सुरुवातीलाच सांगितलं की आधी होती. मुरली मोहोळना कुठंतरी मराठा ओबीसी हा
फटका बसण्याची शक्यता आहे, कारण त्यावेळी उमेदवारी जाहीर नव्हत्या. म्हणून मी आत्ता मात्र ही चित्र स्पष्ट व्हायला आणि चंद्रकांत अहोरात्र त्यांची खटपट. काही करून मुरली मोहोळना खासदार करायचा हा छंग एकंदर चंद्रकांत दादा पाटलांनी बांधलेलं आहे. आणि ते नुसतं तेवढ्यावर थांबलेले नाही आहेत, ते कोल्हापुरातसुद्धा जात आहेत, सोलापुरातसुद्धा जात आहेत. मुळात ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना पश्चिम महाराष्ट्रात असा दबदबा तयार करून ठेवला होता. भाजपचं वातावरण, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, काही असतील, सगळीकडं भारतीय जनता पक्ष. आणि गेल्या 2 टर्ममध्ये 2014 2019 आपण बघतोय, तर ह्याचा फायदा चंद्रकांत दादांच्या कामाचा हा आत्ता दिसायला लागला आहे. आणि मला वाटते मुरली मोहोळना आता मैदान चांगलं दिसतं आहे आणि त्यांना यश मिळेल अशा पद्धतीची त्यांची वाटचाल आत्ता तरी आहे. दंगेकर आता इथनं पुढं काय डाव करणार, राहुल गांधींची सभा घेणार, कारण दंगेकरांना सुद्धा मानणारा वर्ग आहे. कसब्यामध्ये त्यांनी ती निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचं वातावरण पण ते संपूर्ण मतदारसंघात कितपत आहे आहे. कोथरूडमध्ये म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्लाच आहे तो, आणि तिथंच मुरली मोहोळ आहेत ना, ज्यांना ह्यापूर्वी लीड दिलं गेलं 2019ला आणि 14ला. तो हा भाग आहे, पर्वती आहे, हाच भाग आहे लीड देणारा भारतीय जनता पक्षाला. वडगाव शिरीला पण बऱ्यापैकी त्यांचंच आहे आज. परंतु हे सगळं पुढं टिकवण्यासाठी मुरली मोहोळसुद्धा फिरतायत, तळागाळात जात आहेत, फिरतायत, आणि चंद्रकांत दादासुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं आत्ताचं चित्र जरा मुरली मोहोळना जड त्यांना हे वाटणार म्हणत होते दंगेकर, असं नाही. चित्र बदलू लागले. चंद्रकांत दादांच्या कामाचा डोंगर हा त्यांच्या उपयोगी पडेल असं वाटतंय. आज एवढंच, उद्या पुढच्या भागात.